सजीवांच्या बाह्य रूपाला आतून आधार देतो हाडांचा सापळा, आणि या सापळ्याला आधार देतो कणा. आणि तो कणा ताट ठेवण्याचं काम जे केलेलं आहे ते डॉक्टर प्रेमानंद रामणी यांनी. अशोक सराफ त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातनं त्यांच्या मानेची सर्जरी इतकी क्रिटिकल होती की जरी सर्जरी इकडची तिकडे झाली असती तर ते कदाचित पॅरलाइज्ड झाले असते. आणि त्यानंतर त्यांनी ही सर्जरी केल्यानंतर आज ते इतकं भरभरून बोलतायत की ते खरंच त्यांना देव माणूस म्हणतायत. व्हायचं होतं तर तुम्ही हृदयाचे डॉक्टर होऊ शकला असता. हा कणाच का निवडला तुम्ही? फर्स्ट इयरला पहिलंच आपलं ते कण्याचं डिसेक्शन करताना मला तो कणा एवढा आवडला की ह्याचंच संशोधन करून स्पायनल सर्जरीच करणार आणि ती सगळ्या जगाला दाखवणार. नाव द एम ऑफ माय लाईफ इज टू फाइंड आउट दॅट टेक्निक. निर्माते स्वर्गीय विजय मुळशींगकर 3 महिने त्यांना चालता येत नव्हतं, तर 2 दिवसात त्यांनी उभं केलं आणि त्यांना घरी पाठवलं. ते म्हणजे त्यांना देवच मानायला लागले त्या दिवसापासून. ह्या देवाला लोकांसमोर आपण आणलं पाहिजे की ह्यांच्यावर काहीतरी करूया, म्हणून त्यांनी ठरवलं की एक चित्रपट करायचा. ते अजूनही वयाच्या 88व्या वर्षी सुद्धा सर्जरी करतात. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते मॅरेथॉन धावतात. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 5% जरी लोकांना कळलं ना तरी ते आयुष्यभराची स्फूर्ती देऊ शकतं. चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याबद्दल खूप जाणून घेता आलं आणि प्रतिमाताईंचं पण तेवढंच एक डिग्लॅमराईज पण अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्या आयुष्यातलं मला फार जवळून पाहता आलं. मला इंग्लंडला जायचं होतं. रात्री अर्ध्या रस्त्यावर मला एक फोन आला. मी बाळासाहेब बोलतोय. हो, माझा एक चांगला कार्यकर्ता त्याला गोळी लागून तो तुमच्या देखरेखीखाली सायन हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्याचे प्राण वाचवावे किंवा त्याला मरायला द्यायचं हे तुमच्या हातात आहे. गाडी यू टर्न केली आणि मी त्याचं ऑपरेशन केलं. सक्सेसफुल झालं. अनेक मंडळी असतील, कुठे आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाची बायको असेल, कोणाचे वडील असतील, अशा सगळ्या भावविश्वात आणि या लोकांमध्ये तुम्ही सगळ्यांना उभं करण्याचं काम केलं. म्हणून मला आता इंडियामध्ये आणि जगात फादर ऑफ न्यूरोस्पायनल सर्जरी असं म्हणतात. नमस्कार, मी विशाल परदेशी. आजच्या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, गप्पा मारताना आपण कायम एकमेकाला उपदेश करत असतो, सल्ले देत असतो आणि आपण असं म्हणतो की तुझा कणा ताट ठेव, तुझा वैचारिक कणा ताट ठेव, तुझी भूमिका ताट ठेव, ठाम राहा. पण मंडळी, खरंच आपल्या या वैचारिक भावविश्वात असं आपण म्हणत असताना शारीरिकदृष्ट्या आपला अवयव म्हणजे कणा हा अवयव देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि तो कणा ताट ठेवण्याचं काम जे केलेलं आहे ते डॉक्टर प्रेमानंद रामणी यांनी. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत. आणि यांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं स्वागत. उमेश आपल्याबरोबर आहे, दीप्ती आपल्याबरोबर आहे आणि गिरीश आपल्याबरोबर आहे. निमित्त खास आहे ताट कणा हा जो चित्रपट आहे. डॉक्टर, हा तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासावरती प्रकाश झोत टाकणार आहे असं जरी आपण म्हटलं तर त्यातला काही महत्त्वाचा भाग यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण सुरुवात मी उमेशपासून करतो. म्हणजे उमेशबद्दल आपण कौतुकाने कायम असं म्हणत असतो उमेश आणि प्रियाबद्दल की गेल्या वर्षी मी 42 किलोला सोडून आलो होतो. ते 42 किलो 200 ग्रॅमही झालेलं नाही, 42 किलोच आहे. दीप्तीबद्दल देखील असं कौतुकाने म्हणायला पाहिजे. फिट अँड फिट आहे. डॉक्टर, काही शंकाच नाही, आता सांगण्याकरता भरपूर काही आहे तुमच्याकडे, कारण निमित्त चित्रपटाचं आहे. सुरुवात आपल्यापासून करतो. रिअल आणि रील असे दोघंही माझ्या समोर आहात. डॉक्टर, चित्रपट येतोय, 60 वर्षाची प्रॅक्टिस म्हणजे 6 तप तुमची पूर्ण झाली रुग्णसेवेमध्ये. हो, बरोबर. तुम्ही फेमस न्यूरोस्पायनल सर्जन आहात. जे काही उमेशने साकारलंय, खरं खरं सांगा, जसे तुम्ही वावरला होता तसंच उमेशने केलंय का? एकदम नक्कीच केलं आहे त्यांनी. मला असं आढळून आलं की उमेश हा इज अ व्हेरी गुड स्टुडंट. त्याला जर काहीच सांगितलं ते लगेच लक्षात ठेवतो आणि त्याप्रमाणे तो वागतो. ते त्यांनी केलं आहे सगळं. त्यामुळे त्याची जी भूमिका आहे या सिनेमात ती फार समाधानकारक झाली आहे मला. त्यामुळे मला फार आनंद वाटतो. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. वा, क्या बात आहे. उमेश, तुझ्याकरता फार मोठी शाबासकी म्हणावी लागेल. बायोपिक म्हणणार नाही मी. डॉक्टर्स मला असं म्हणले चर्चा करताना की याला बायोपिक म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्यातले काही अशा महत्त्वाच्या घटना आहेत किंवा
अशी काही आव्हानं आहेत माझ्या प्रॅक्टिसमधली जी सोडवण्याकरता मी कसोशीने प्रयत्न केले. काय नेमकं तू अभ्यास केला? खरं बायोपिक का म्हणता येणार नाही, कारण माझ्या मते डॉक्टरांवर बायोपिक करायचं म्हटलं तर ते 2 तासात पूर्ण होणार 60 नाही. वर्षाची प्रॅक्टिस. 60 वर्षांची प्रॅक्टिस आहे आणि आय थिंक 2 लाखाच्या वर त्यांनी सर्जरीज केलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला अगदी खरं सांगतोय की आम्ही ही फिल्म करायचं ठरवलं तेव्हापासून जे आमचे अँटिने हे झाले, ओपन झाले की आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे. कारण डॉक्टरी पेशा, डॉक्टर हे जनरली असं आपल्या सहवासात फक्त जेव्हा सिरियस काहीतरी आपल्या आयुष्यात घडत असतं, आपली फॅमिली काहीतरी सिरियस असते, तेव्हा आपण फक्त देवासारखं त्यांच्याकडे बघत असतो. अदरवाईज त्यांचं आयुष्य काय आहे, त्यांचं वावर कसा आहे, ते दिवसभर त्यांचं आपण फक्त एक पेशंट म्हणून जातो आणि तेवढ्यापुरता आपला त्यांचा संबंध येतो. पण अदरवाईज त्यांचा दिवस कसा असतो, त्यांनी काय आयुष्यात स्ट्रगल केलेलं आहे हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. तेव्हापासून मी तुला सांगतो, आत्तापर्यंत आम्ही प्रमोशनला सगळे फिरतो आहोत. तू थोडा वेळ डॉक्टरांबरोबर बस, तुला त्यांच्याकडनं जे काही अनुभव ऐकायला मिळतात ना, असं वाटतं की हा अभ्यास थांबणारच नाही. म्हणजे त्यांच्याकडे एक अशा गोष्टी आहेत, ती प्रत्येक गोष्ट तुला चार्ज्ड करून जातं, तुझ्यात एनर्जी तयार होते आणि असं वाटतं की आपण किती क्षुद्र आहोत. आपण आयुष्यात आपण का असं अनेकदा म्हणतो की यार मी थकलोय, यार मी आज 8 तासाची शिफ्ट केली, मी आज 10 तासाची शिफ्ट केली, मी सतत कंटिन्युअस 1 महिना शूटिंग करतो आहे, मला सुट्टीच नाही मिळाली आहे. हा माणूस 60 वर्ष काम करतोय आणि सुट्टी घेतलेली नाही. आणि हा अजूनही ही व्यक्ती आहे, गुरुतुल्य व्यक्ती आहे, जी आमच्या शेजारी बसली आहे. ते अजूनही वयाच्या 88व्या वर्षी सुद्धा सर्जरी करतात. त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 100 मॅरेथॉन धावलेले आहेत. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते मॅरेथॉन धावतात. म्हणजे तू कुठल्या तोंडाने म्हणशील की मी थकतो, मी काम करून मला आता कंटाळा आलाय. बरं, आपण जे काम करतो ह्याच्यात कोणाचं तरी आयुष्य किंवा जीव अडकलेला नाहीये, पण ते प्रत्येक काम करतात त्याच्यात कोणाचा तरी जीव स्टेकवरती असतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या फॅमिलीचं सगळ्यांचं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून असतं. अशा अनेक माणसांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. सो अशा व्यक्तीची भूमिका करायला मिळणं, सो मला असं वाटतं माझा अभ्यास सोडून दे, मी ह्या भूमिकेसाठी काय अभ्यास केला हा मुद्दाच नाही आहे. आपण माझ्या मते त्यांच्याबद्दल काही जाणून घेतलं. माझ्या मते ह्या सिनेमाच्या निमित्ताने आमचा तोच उद्देश आहे की डॉक्टरांबद्दल 5% जरी लोकांना कळलं, म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 5% जरी लोकांना कळलं ना, तरी ते आयुष्यभराची स्फूर्ती देऊ शकतं आणि तुम्हाला एक वेगळीच एनर्जी देऊ शकतं की आयुष्यात अशक्य असं काही नाही. तुम्ही सचोटीने, तुम्ही डेडिकेशनने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि जर तुम्ही ठरवलं की मला हे करायचं आहे, तर मी काही झालं तरी करीन. आणि माझ्या मते त्यांचा आयुष्याचा संघर्ष जो आहे ना, त्याची आपण प्रेरणा घेतली तरी आपल्या आयुष्याचं फलित होऊन जाईल. क्या बात. आपण कायम असं म्हणतो दीप्ती की आपल्या घरातला माणूस हा चालता बोलता असावा, तो व्यवस्थित असावा. आणि त्यामध्ये मी जसं म्हणालो ना की जेव्हा काही शारीरिक समस्या निर्माण होतात त्यातल्या त्या स्पायनलबद्दलच्या, तर त्या फार कठीण असतात. पण घरातला आपलाच नवरा डॉक्टर म्हणून अखंडपणे एवढी सगळी सेवा करतोय आणि त्यामध्ये त्यांच्या बायकोने त्यांना खूप सांभाळून घेतलं. म्हणजे त्या पाठीशी होतात म्हणून ते एवढं सगळं करू शकल्या. त्यांची भूमिका तू साकारली, म्हणजे डॉक्टर प्रतिमा रमाणी यांची भूमिका साकारली. कशी आहे, म्हणजे तुला ती कशी जाणवली, ती भारी आहे त्यांची, काय दिसलं तिच्यात तुला? मला असं वाटतं की डॉक्टरांचं जे वेड आहे, जो ध्यास आहे, प्रतिमा रमाणी आणि डॉक्टर लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट होती. आणि मैत्रीतून जेव्हा नातं फुलतं तेव्हा एकमेकांबद्दलचा विश्वास, आपुलकी, प्रेम आणि तुझी जिद्द माझी जिद्द, हे जे एक सांघिक आयुष्य एकत्र जातं, त्याचा फार महत्त्वाचा वाटा प्रतिमा रमाणींचा पण आहे. कारण माझ्या नवऱ्याचा काय हट्ट आहे, काय वेड आहे किंवा किती मोठी मजल मारायची आहे, ह्याची डेप्थ प्रतिमाताईंना माहिती होती. आणि अशा वेड्या माणसाचा संसार मला करायचा आहे, हे वेड त्यांना होतं. आणि तितकंच शांत व्यक्तिमत्व, खोल
मला वाटतं त्या स्वतः सायकोलॉजी MS इन सायकोलॉजी आहेत. तर मला असं वाटतं त्यांचा इमोशनल कोशंट इतका हाय आहे. कारण अशा ध्येय वेड्या माणसाची साथ देणं इतकं सोपं नाही. आपल्याला वरवरकरणी लोकांना "अरे माझा नवरा डॉक्टर आहे" असं म्हटल्यानंतर वेगळं जे मिरवलं जातं, पण ॲक्च्युली त्यांच्यासोबत आयुष्य घालवत असताना तुम्हालाही एक एक कौटुंबिक बाजू सशक्तपणे एकट्याने निभावणं एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर असते. कारण डॉक्टरांसाठी किंवा अशा डॉक्टराचं खरं आयुष्य हे त्यांचं पेशंट्स आहेत. त्यांचा जो त्रास आहे तो त्यांचा त्रास म्हणून इतकं वैयक्तिक घेऊन त्याच्यावर संशोधन करण्याचं त्यांचं खरं आयुष्य आहे. त्यामुळे त्याची कौटुंबिक बाजू सांभाळण्यासाठी खूप तुम्हाला खंबीर व्यक्तिमत्व पाहिजे, शांत पाहिजे. आपल्याला समुद्र शांत वरून दिसत असला तरी खालची सगळी खळबळ शोषून घेण्याची ताकद त्या बेटर हाफमध्ये असते आणि तो ताठकणा प्रतिमाताई आहेत डॉक्टर अमानींचा असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यशाली मानते की ह्या निमित्ताने का असेनात पण आपल्या मराठी मातीतला आपला मराठी एवढा मोठा माणूस आम्हाला लक्षात आला किंवा आम्हाला माहिती झालं. आणि मला असं वाटलं की एवढं मोठं रत्न आहे जे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याबद्दल खूप जाणून घेता आलं. आणि प्रतिमाताईंचं पण तेवढंच एक डिग्लॅमराईज पण अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्या आयुष्यातलं मला फार जवळून पाहता आलं. त्यामुळे मला जबाबदारीपूर्वक वाटतंच. आणि बरोबर. गिरीश सरांचे आभार, कारण त्यांना माझ्यात प्रतिमाताई मी साकारू शकीन असं वाटलं. आणि उमेशच्या साथीने आणि सरांच्या साथीने मला ते छान मुक्तपणे करता आलं. कॅप्टन ऑफ द शिप या देखण्या नायकाला हाच देखणा नायक शोभू शकतो किंवा हाच ती व्यक्तिरेखा करू शकतो असं केव्हा लक्षात आलं जेव्हा या स्क्रिप्टवरती काम चाललेलं होतं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय. देखणाच लागणार. पण हा इतर पर्याय असू शकतात ना, होय की नाही? हे मुळात आमचे निर्माते विजय मुडशिंगीकर म्हणजे स्वर्गीय विजय मुडशिंगीकर, तर त्यांनी सुरुवातीला म्हणजे जेव्हा ते त्यांचं स्वप्न होतं म्हणजे ते डॉक्टरांचे पेशंटच होते आणि डॉक्टरांनी त्यांना 2-3 महिने त्यांना चालता येत नव्हतं मुडशिंगीकरांना, तर 2 दिवसात त्यांनी उभं केलं आणि त्यांना घरी पाठवलं. त्यांच्यावर अशी ट्रीटमेंट घेतली. तर त्यांना ते म्हणजे त्यांना देवच मानायला लागले त्या दिवसापासून की तर ह्या देवाला लोकांसमोर आपण आणलं पाहिजे की ह्यांच्यावर काहीतरी करूया. म्हणून त्यांनी ठरवलं की एक चित्रपट करायचा. मग श्रीकांत बोजेवर त्याच्यात इन्व्हॉल्व झाले ॲज अ लेखक. मग त्यांच्याच डोक्यात विजयजींच्याच डोक्यात आलं की आपण उमेश कामत ॲज अन ॲक्टर म्हणून साईन करूया डॉक्टरांच्या रोलसाठी. आणि मग माझी एंट्री झाली. मग माझ्यासमोर हे 3 गोष्टी ऑलरेडी रेडी होते, निर्माता, लेखक आणि ॲक्टर. तर म्हटलं करेक्ट आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळा चॉईस काय असू शकतो? म्हणजे एक अशा इमेजच्या पर्सनॅलिटीवरती म्हणजे एका अशा पर्सनॅलिटीवर एक सिनेमा करायचा तर ती तशाच इमेजचा एक इमेज असलेला एक ॲक्टर पण पाहिजे आणि उत्तम ॲक्टर पाहिजे जो करेक्ट हे निभावून नेईल, दिसण्यात पण करेक्ट असेल. मग आम्ही ते लुक टेस्ट केलं, सगळं केलं. त्या लुक टेस्टमध्ये तंतोतंत म्हणजे अगदी जवळपास रामाणींना मॅच होत होतं आणि म्हणलं येस करेक्ट आहे. मग दीप्तीची एंट्री झाली. मग बाकी इतर कास्ट त्याच्या जोडले गेले आणि सगळ्यांनी उत्तम कामं केली. म्हणजे जे मला जे चित्र दिसत होतं प्रत्येक कॅरेक्टर हे असं यावं, असं दिसावं, ते तंतोतंत सगळ्यांनी तो म्हणजे व्हिज्युअलाइज केलं होतं ते पडद्यावर उतरलं. हो हो हो. म्हणजे हा सिनेमा सुरुवातीला अवघड होता. म्हणजे मला तो व्हिज्युअलाइज करतानाही खूप, कारण तो काळ तो कालावधी सगळं उभा करणं 1935 या काळापासून ते 70 पर्यंत तुम्हाला जो सिनेमा करायचा आहे बापरे. तर तो काळ उभा करायचा आहे. तर ते जरा एक चॅलेंजिंग होतं. पिरियडिक आहे सगळं तो काळ उभा करायचा. आणि कारण त्यांच्या बालपणापासून त्यांचं जे बालपणाचं स्ट्रगल म्हणजे फार बेताची परिस्थिती घरची, म्हणजे अगदी तुटपुंज्या पैशांमध्ये सगळा संसार चाललेला त्यांच्या आईवडिलांचा. त्यातनं मुलाचं शिक्षण, आईची इच्छा होती मुलांनी शिकावं, खूप शिकावं कारण हा हुशार आहे प्रेमा आमचा. हे करत करत डॉक्टरांनी ते स्वप्न आईचं पूर्ण करणं आणि स्वतःच्या जिद्दीने तो सगळा संघर्ष करून ह्या लेवलला येणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. तेव्हा ती काय जिद्द असेल, ती जिद्द लोकांसमोर यावी म्हणून ताठकाणा हा सिनेमा झालेला आहे. पण डॉक्टर ज्यावेळेस तुम्ही उमेशला मोठ्या पडद्यावरती बघितलं तुम्ही नॉस्टॅल्जिक झालात
म्हणजे आपण अशाच पद्धतीने वावरलो होतो, अशाच सगळ्या घडामोडी घडल्या होत्या, म्हणजे काय नेमकं आठवलं तेव्हा तुम्हाला? ते जो सीन करीत होते पडद्यावर, हम्म, तो सीन मला आठवला हम्म, आणि त्याच्यामुळे मी एकदमच भावूक झालो. अशा माझ्याकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हम्म, बऱ्याच गोष्टी आहे. हम्म, हम्म, त्याच्यातली सगळ्याच काय घेता येत नाही. एक गोष्ट घेतली, हम्म. 2 गोष्टी घेतल्या आणि त्याचा हा सिनेमा तयार केला. पण त्या सगळ्या गोष्टी एकदम जशा घडल्या होत्या हम्म, तशाच पडद्यावर आल्या आहे. हम्म, याचं मला फार समाधान होतं आणि याच्यात त्यांचं मोठं कार्य आहे. आणि त्यांच्या मागे मागे पडद्याचे आड म्हणतात आम्ही तसं, गिरीश मोहिते आणि बोजेवार ना, श्रीकांत हो. आणि मोठं कार्य आहे, मोठं कार्य. प्रत्येक क्षणी त्याने विचार केला आणि हे कसं व्हायचं असं याचा विचार करून हे काम केलं. उदाहरणार्थ एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे, बिलकुल बिलकुल. पेशंटला सांगतो मी की ह्याचं ऑपरेशन करणं ही तुमचीच परीक्षा नाही, पण माझी पण परीक्षा आहे. बापरे. हो. आणि त्याची गर्लफ्रेंड असते तिकडे बाजूला उभी. तर आतमध्ये जाताना मी एक क्षण थांबतो, तिच्याकडे बघतो आणि मग आतमध्ये जातो. हा जो क्षण आहे ना, इज व्हेरी कॅचिंग, व्हेरी इमोशनल. काय सुरू असतं तुमच्या मनात तेव्हा ज्यावेळेस तुम्ही असे पेशंट टॅकल करता किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलता? हो म्हणजे एखादी आई असेल, कोणाची बायको असेल, हो ते म्हणत असतील की नाही यांना तुम्ही उभं करा, हो. तुम्ही म्हणताय की याच्यातले चान्सेस कमी आहेत, पण करू शकतो आपण. काय काय नेमकं असतं? असा कुठला एक प्रसंग आहे तुमच्या मनात? प्रसंग म्हणजे प्रसंग आहेच, बरेच आहे. हम्म, आता तुम्हाला मगाशी मी सांगत होतो, बँकेचा तो मोठा जनरल मॅनेजर होता. बर. त्याची सर्जरी मला करण्याचं आव्हान आलं. हम्म, बरं दडपण पण आलं. बर. ही सर्जरी सक्सेसफुल होईल की नाही हम्म, ह्याच्यावर माझं सगळं भवितव्य अवलंबून होतं. बरोबर. पण मी विचार करून कशी करायची, काय करायची हे घेऊन ती केस हातात घेतली. हम्म, पण नंतर सगळे बरे झाले, पेशंट बरे झाले, कामाला परत लागले. पण त्यांची मुलगी असायची अमेरिकेला. तिने ते सगळे रिपोर्ट अमेरिकेला नेऊन दाखवले. हम्म. ते म्हणाले नाही, हे आमच्याकडे शक्य नाही, फक्त डॉक्टर रामानेच करू शकेल. वाह, क्या बात. हां, बढिया. म्हणजे ती आम्हाला पावती मिळाली कामाची, चांगल्या कामाची. त्याच्यामुळे मनाला जरा समाधान झालं. असं होतं ते. आणि अजूनपर्यंत ती फॅमिली मला विसरलेली नाही. आणि मला काहीतरी उद्देशून करताना, पत्र लिहिताना काहीतरी रिस्पेक्टेड हा पहिला शब्द वापरतात ते. डॉक्टर घरातला पुरुष तुम्ही चालता बुद्धा केला तो. म्हणजे तो पुरुषच त्या कुटुंबाचा कणा असतो आणि तोच जर मोडून पडला तर काय, म्हणजे सगळ्याच कुटुंबाची वाताहत होते. खरं तर अशी अनेक कुटुंब तुम्ही उभी केली, होय की नाही उमेश? ॲब्सल्युटली. म्हणजे खरंच इतके किस्से आहेत त्यांचे. मला सांगायला आवडेल, आता त्यांच्या परमिशननीच मी सांगेन. अशोक सराफ, हो मामा, यांच्यासारखा ग्रेट ॲक्टर, म्हणजे मला असं वाटतंय त्यांच्या, आता आम्ही एक व्हिडिओ त्यांचा बाहेर आणला आहे आमच्या या निमित्ताने, सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. ते इतकं भरभरून बोलत आहेत की ते खरंच त्यांना देव माणूस म्हणतायत. कारण ते म्हणाले अशी परिस्थिती आली होती मामांवरती की आता पुढे मी चालू शकीन की नाही. बापरे. त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यातनं त्यांच्या मानेची सर्जरी इतकी क्रिटिकल होती की जरी सर्जरी इकडची तिकडे झाली असती तर ते कदाचित पॅरलाइज्ड झाले असते. आणि त्यानंतर त्यांनी ही सर्जरी केल्यानंतर आज आपण नशिबान आहोत की त्यानंतर त्यांनी इतकी कामं केलीत आणि आपल्यासाठी इतकं एंटरटेनमेंटचं मोठं भांडार त्यांनी आपल्याला दाखवलं. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुखकारक झालं. म्हणजे एका व्यक्तीने एका कलाकाराला उभं केलं, पण त्यानंतर किती जणांना आनंद त्याचा आपण इतकी वर्ष उपभोगतो आहोत. अशा अनेक केसेस आहेत त्यांच्याकडे
की ज्या खरंच म्हणजे 11 तास सर्जरी केलेली आहे त्यांनी क्रिटिकल सर्जरीज केलेल्या आहेत. सो आम्ही फक्त ऐकतो त्यांचं, आम्ही त्यांच्याबरोबर असतो ना, तेव्हा फक्त त्यांच्याकडनं गोष्टी, मी आपले प्रश्न विचारत असतो त्यांना आणि त्यांच्याकडनं जाणून घेत असतो की हे ह्या सर्जरीच्या वेळेला काय झालं होतं, त्या सर्जरीच्या वेळेला काय झालं होतं, तुमचं दिवसभराचं खाण्याचं रुटीन काय आहे. आम्ही आपले एक इंटरव्ह्यू झाला की खायला मागवतो, ते आपले दिवसभर ते म्हणतात खायला मला वेळच नसतो कारण माझी सर्जरी महत्त्वाची असते. मला जर फक्त ते सकाळी ब्रेकफास्ट करतात आणि डायरेक्ट नंतर रात्री जर डिनरला वेळ मिळाला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते खातात, बाकी ते काही खात नाहीत. तर माझं असं होतं की असं आम्ही आपले उगाच प्रश्न विचारतो, ॲसिडिटीवर होत नाही का तुम्हाला, आणि हे आपल्या मनात उगाच हे प्रश्न येतात. उगाच आपल्याला आपलं वाटतं की नाही नाही खाल्लंच पाहिजे आणि खाल्ल्याशिवाय एनर्जी कशी येणार. तर विदाऊट ही कुठून येते एनर्जी, हा फक्त तर कुठल्याच गोष्टींचा त्यांना फार इम्पॉर्टन्स नाही आहे अदर दॅन त्यांचं संशोधन आणि त्यांची सर्जरी. ते म्हणाले की खाण्याबाबतीत मी फार कधी रुची निर्माणच झाली नाही कारण तो माझा फोकसच नव्हता. सो फोकस्ड अबाउट की काहीतरी इम्पॉसिबल लोक म्हणतायत त्याला मला इम्पॉसिबल करायचं आहे. हे वेळ काहीतरी कुठपर्यंत घेऊन गेले त्यांना, आणि देव माणूसच म्हणतात. आणि म्हणजे ना त्यांनी अनेक गोष्टी निर्माण, म्हणजे खरंच प्लिफ ही सर्जरी त्यांनी इन्व्हेंट केली, पण त्याही बरोबर अनेक गोष्टी निर्माण केल्या कारण त्यांच्या संशोधनांच्या निमित्ताने अशा गोष्टी तयार झाल्या. म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आमच्या सिनेमात सुद्धा आहे की ते लंडनला असताना, शिकत असताना, संशोधन करत असताना त्यांना पूर्वी ना बोन बँक नसायची. म्हणजे बोन बँक, बोन बँक नसायची, ब्लड बँक ऐकलेली आहे. करेक्ट. सो आपल्याला ते सगळं माहिती आहे, पण बोन बँक पूर्वी अवेलेबल, तर डॉक्टरांच्या पुढाकाराने ते सुरू झालं कारण त्यांच्या सर्जरीच्या संशोधनाच्या वेळेला त्यांना तेच अवेलेबल होत नव्हतं. सो ते तिकडच्या डेड बॉडीजमधनं बोन काढायचे. एकदा असं झालं होतं, ते आपल्या सिनेमात आहेच, की ते तेव्हा असं लिगल नव्हतं, बरोबर, त्याच्यासाठी वेगळी स्पेशल परमिशन घ्यायला लागायची. पण एकदा असं झालं की त्यांनी ती हे काढली आणि त्याच्या जागी त्यांनी लाकडाचा भाग ठेवला की जेणेकरून कळणार नाही कोणाला, आणि ते त्यांचं हे पकडलं गेलं की अशा पद्धतीने हे एक माणूस त्यांच्या तिकडच्या वॉर्डबॉयच्या मदतीने असं काहीतरी करतो आहे. वेळच होतं ना, पॅशन. सो त्यांना रस्टिकेट करण्याची वेळ आली त्यांच्या त्या कॉलेजमधनं, पण त्यांनी ते त्यांना कन्व्हिन्स केलं की हे मी का करतो आहे, दिस इज नॉट फॉर माय पर्सनल बेनिफिट, आणि हे माझ्या संशोधनासाठी ही गरज आहे आणि त्यासाठी मला हे करावं लागतं आहे. ते तर ती कसं गंमत असते बघ. आता जसं आपण म्हणतो की त्यांचं पूर्ण सगळं आपण दाखवू शकत नाही, पण गिरीश सरांसारख्या हुशार व्यक्तींनी, दिग्दर्शकांनी 3 गोष्टी एका सीनमध्ये आणल्यात. म्हणजे ते बोन ते काढून आणतात, पळून येतात, घरी येतात आणि ते रुमालात बांधून घरी ठेवलेलं असतं. घरी बायको असते, बायकोला वाटतं काहीतरी आहे रुमालात म्हणून ती ओपन करून बघते तर हाड आणि रक्तबिक्त दिसून तिला उलटी सारखं फील होतं आणि ती जाऊन वॉमिट करते. आणि ते डॉक्टर तुला सवय नाही ना, अगं काय काळजी करू नकोस, मी आपलं माझ्या संशोधनासाठी हे बोन आणलंय. तर बायको म्हणते की काळजी, ती त्याची उलटी नाही आहे, ही वेगळ्याची उलटी आहे. आणि मग कळतं की ती प्रेग्नंट आहे. आणि त्या क्षणी दुसरा फोन येतो की त्यांचे मुंबईवरनं फोन असतो की त्यांचे वडील गेलेले आहेत. सो एका सीनमध्ये 3 गोष्टी स्क्रिप्टमध्ये अशा पद्धतीने इन्व्हॉल्व केलेल्या आहेत की 3 हाय पॉईंट त्यांच्या आयुष्यातले एका सीनमध्ये आणलेले आहेत. सो अशा चमत्कारिक गोष्टी जशा त्यांच्या आयुष्यात आहेत तसं आम्ही त्यातले काहीतरी सिक्वेन्सेस एकत्र करून एक परिणाम साधता येईल असा सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय. पण डॉक्टर व्हायचं होतं तर तुम्ही हृदयाचे डॉक्टर होऊ शकला असता. हा कणाच का निवडला तुम्ही? कणाच का निवडला? मी जेव्हा डॉक्टर केलं, ॲडमिशन घेतलं, तर फर्स्ट इयरला पहिलंच आपलं ते शवविच्छेदन असतं शिकायला सगळं ते. तेव्हा ते शिकत असताना ते कण्याचं डिसेक्शन करताना मला तो कणा एवढा आवडला की सुट्टी आली. मी हॉस्टेलमध्ये राहत होतो, मुंबईला मला जागा नव्हती, तर बाकीची सगळी मुलं धावायची गावाला आपल्या घरी. मी नाही, मी तिकडेच राहायचो, परत तिकडे जायचो. त्या वॉर्डबॉयकडे फ्रेंडशिप असायची माझी, चल रे मला चांगलंच बॉडी काढून दे म्हणून.
आणि मी तिकडे दिवसभर बघ ना उमेश, म्हणजे दिवसभर हो, म्हणजे आपल्या सुट्टीच्या वेळेत आपण फिरणं आठवतो, मित्रांबरोबर खेळणं, पिक्चरला जाणं. डॉक्टरांचं वेळच वेगळं होतं. हो मी ते डिसेक्शन करीत होतो ते मला इतकं भावलं की त्यावेळी त्या क्षणी ह्या इंडियामध्ये किंवा बाहेर सुद्धा स्पायनल सर्जरी नव्हती. तर मी याचंच संशोधन करून स्पायनल सर्जरीच करणार आणि ती सगळ्या जगाला दाखवणार. म्हणून मला आता इंडियामध्ये आणि जगात फादर ऑफ न्यूरोस्पायनल सर्जरी असं म्हणतात. क्या बात, क्या बात, वा, जोरदार, बढिया. पण हे सगळं करत असताना हं. माणुसकीने केलं. म्हणजे हल्ली डॉक्टरांच्या ठायती उरलेली नाही, फारच व्यावसायिक पातळीवर चाललंय सगळं. तुम्हाला एकच उदाहरण देतो. मला इंग्लंडला जायचं होतं रात्री. 11 वाजताची फ्लाईट होती. मला 7 वाजता सायन हॉस्पिटलमधून फोन आला, सर तुम्ही आता लगेच इकडे या, इकडे एक पेशंट जखमी झाला आहे बुलेट आणि बरीच गर्दी आहे इकडे, एकदम 201 लोक जमले आहे इकडे सगळं. इथे गोळी लागली होती. गोळी लागली होती मानेला त्याच्या. मी गेलो लगेच, बघतो तर त्याच्या मानेला गोळी लागली आहे आणि त्याचं इमिजिएटली अत्यंत लवकर शस्त्रक्रिया करणं जरुरीचं होतं. माझ्या सगळ्या ॲसिस्टंट जे होते तिकडे त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं, कशी सर्जरी करायची, काय करायचं हे सगळं दाखवून दिलं. आणि मी रिलेटिव्हना बोलतो की म्हटलं मला आता हे करतील ऑपरेशन, चांगलं ऑपरेशन होईल. त्यांना मी सगळं डिटेल सांगितलं आहे, पण मला आता जावं लागेल कारण मला फ्लाईट चुकेल नाही तर मला इंग्लंडला जायचं आहे म्हणून. त्यांनी ते गप्प राहिले, पण त्यांनी ते बरोबर पटलं नाही मनाला. मी घरी गेलो, सूटकेस घेतली आणि ड्रायव्हरला सांगितलं चला एअरपोर्टला जाऊया आपण म्हणून. अर्ध्या रस्त्यावर मला एक फोन आला. मी फोन उचलला. तिकडे हलो बिलो नाही त्यावेळी, आता ते हयात नाहीत. अरे बा, मी बाळासाहेब बोलतोय. हो, माझा एक चांगला कार्यकर्ता त्याला गोळी लागून तो तुमच्या देखरेखीखाली सायन हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्याचे प्राण, त्याला एमर्जन्सी आता सर्जरी पाहिजे, त्याचे प्राण वाचवावे किंवा त्याला मरायला द्यायचं हे तुमच्या हातात आहे. फोन ठेवून दिलं त्याने. मग अशा वेळा आता काय करणार? मी 1 मिनिट विचार केला आणि ड्रायव्हरला सांगितलं यू टर्न घे. गाडी यू टर्न केली. मी बायकोला फोन केला, म्हटलं इंग्लंडला फोन करून सांग मला 1 दिवस उशीर होईल यायला. ट्रॅव्हल एजंटला सांगितलं मी स्वतः की माझी आजची तिकीट गेली असणार, जाऊ दे, उद्याची आणखीन परत तिकीट काढ, मी उद्या जाईन इंग्लंडला म्हणून. आणि मी सरळ थेट सायन हॉस्पिटलला गेलो आणि मी त्याचं ऑपरेशन केलं. सक्सेसफुल झालं. आणि मग सगळे रिलेटिव्ह एकदम आणि सगळे जमलेले लोक सगळे एकदम समाधानी झाले. ते म्हणा आता तुम्ही जाऊ शकता इंग्लंडला, काय ना. पण नंतर काय बाळासाहेबांशी संवाद झाला तुमचा? अशा माझ्या जीवनात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या, मी विसरून गेलो होतो. पण नंतर बऱ्याच दिवसांनी माझ्या सेक्रेटरीने दाखवलं, पेपरात न्यूज आलेली, कॉर्पोरेटरला गहीवरून आलं म्हणून. तर ते एका स्टेजवर कुठेतरी भाषण करीत होते, तेव्हा ही गोष्ट सांगत होते. असं असं मला झालं आणि डॉक्टर रामाने माझा जीव वाचवला आणि ते रडायला लागले स्टेजवर असं म्हणून. हे म्हणत होतं. तर ते तोच पेशंट होता तो. म्हणजे असे अनेक मंडळी असतील, कुठे आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाची बायको असेल, कोणाचे वडील असतील. अशा सगळ्या भावविश्वात आणि या लोकांमध्ये तुम्ही सगळ्यांना उभं करण्याचं काम केलंय. माणुसकीने. आणि तोच खरं तर भाव सगळ्यांमध्ये आत्ताही असणं आवश्यक आहे. ते हरवत चाललंय म्हणा दुर्दैवाने. पण टेक्नॉलॉजी जी आहे त्याचं पण त्यांनी खाजगीकरण म्हणजे स्वतःकडे ठेवलं नाहीये. त्यांनी त्याचे राईट्स पब्लिकली ओपन केलेत. कोणीही त्याचा वापर करून, अभ्यास करून ते पुढे घेऊन जाऊ शकतं. की हा खूपच मोठं
वरदान ते दिलं ठरवलं असतं तर तुम्ही तुमच्या हातातच ठेवू शकला असतात त्याचे हक्क हातात ठेवून. पण या याच्यात गिरीश, म्हणजे डॉक्टरांच्या बरोबरीने डॉक्टरांची नायिका हा जो विषय होता तो उभं करण्याच्या संदर्भात प्रत्यक्ष ताईंशी तुझं बोलणं झालं होतं, म्हणजे सगळं त्यांच्याकडनं काही प्रसंग तू जाणून घेतले होते जर त्यामध्ये टाकायचे असतील तर? नाही, तेवढं काही बोलणं नाही झालं मग आमचं त्यांच्याशी. म्हणजे बोजेवारांचंही नाही झालं किंवा माझंही नाही झालं. डॉक्टरांच्या पुस्तकात म्हणजे ताटकणा पुस्तक आहे डॉक्टरांचं आत्मचरित्र लिहिलेलं, त्यात काही उल्लेख आहेत पण त्यातही फार नाही. पण म्हणलं आपण थोडंसं ते काल्पनिक करूया, आपल्याला जे वाटतंय थोडं लिबर्टी थोडी ती लिबर्टी घेऊया, नाहीतर सगळंच आपण. पण ते केल्यानंतर जेव्हा मिसेस रामाणींनी जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा ते म्हणजे माझ्याशी कोणीच काही बोललं नाही तरी ते तसंच्या तसं कसं आलं. पण मिसेस रामणी काही म्हणाल्या अशा की तुम्हीच फार दिसताय, आमचं आम्ही पण होतो की तुमच्या याच्यात आयुष्यात वाटेकरी, काही तक्रार वगैरे नाही केली म्हणत त्यांनी? अजिबात. सिनेमात अगदी इक्विव्हलंट आहे दोघांचेही रोल. पण तशी त्यांच्या मनात काही तक्रार नाही. शी इज ऑल्सो व्हेरी हॅपी. हा, सिनेमा चला भाऊ, आपला जो एक संघर्ष होता त्यातला एक काही ठराविक कालावधी आपण पडद्यावरती आणू शकलो. हो हो हो. वा. सो जाता जाता मी तुम्हाला प्रश्न विचारेल की मी पाहिलेला देव, म्हणजे आपण साक्षात ह्या डॉक्टरच्या रूपातल्या देव माणसाबरोबर बसलेलोच आहोत, पण असे काही प्रसंग घडलेले असतात उमेश आपल्या आयुष्यात की तिथे त्या माणसाने त्या व्यक्तीला वाचवलं. मग तो डॉक्टर असू शकतो, दुसरा कोणीतरी एक मित्र असू शकतो, मदत करणारा माणूस असू शकतो. असा एखादा प्रसंग आहे तुझ्या डोक्यात की मी पाहिलेला देव, हा देव दिसला मला याच्यात, माणसात देव दिसला? पण माझ्या मते असतात, असे खूप ठिकाणी असतात, अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये असतात. अनेकदा मी पाहिलेलं, जर तुम्ही डोळे उघडे ठेवलेत ना, आणि सध्याच्या जगात ना फार निगेटिव्हिटी पसरली आहे. मला निगेटिव्हिटीकडे मी अट्रॅक्ट होत नाही, तर मी पॉझिटिव्हिटीकडे ऑलवेज होतो. अनेकदा मी पाहिलेलं आहे की रात्री जर मी गाडीतनं जात असताना मध्येच कोणीतरी बाईकवरनं थंडीच्या दिवसात तर मी अनेकदा पाहिलं की उतरतात आणि फुटपाथवरती झोपलेल्या अनेकांवरती पांघरूण घालतात आणि निघून जातात. म्हणजे असं काही करत नाही, साध्या साध्या गोष्टीतनं आपल्याला हे देते. सध्या तर माझ्या मते मी इतका नशिबाने मी स्वतःला देवळात बसल्यासारखंच फील करतो, कारण एक देव आमच्याबरोबर सध्या फिरतोय आणि त्यांनी इतक्या जणांना आयुष्य दिलेलं आहे. आणि जे ते म्हणतायत माणुसकीने, म्हणजे आम्ही अगदी काही छोट्या छोट्या सीन्समधनं तेही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सायन हॉस्पिटलला ते एका सीनमध्ये आहे की सायन हॉस्पिटलला जात असताना त्यांच्या पेशंटकडे बघत असताना त्यांना एक दिसतं की पेशंटचे नातेवाईक आहेत आणि त्यांना खरंच गरज आहे. म्हणजे खरं तर डॉक्टर सध्या फी आणि ह्याच्याकडे आपण जास्त, आपल्याकडे डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्याला पहिली आता भीती बसते की किती कमर्शियलाइज झालेलं आहेत. सगळेच डॉक्टर नाहीत, माझा पूर्ण विश्वास आहे, कमी थोडक्यात प्रमाणात असतील. पण माझ्या मते त्या प्रसंगात नाही दिसतं की ह्यांनी स्वतःच्या खिशातनं काढून त्यांना खाण्यासाठी पैसे दिलेले आहेत. म्हणजे डॉक्टर स्वतः बरं त्यांच्यासाठी तर काम इतकं फोकस्ड असतं की त्यांना प्रेशर इतकं असेल प्रत्येक सर्जरीचं, पण ते फक्त जाता जाता त्यांना एखादी फॅमिली दिसते आणि त्यांना पैशांची गरज आहे हे दिसते आणि त्यांचा खिशात हात जातो आणि ते मदतीसाठी हात पुढे करतात. हे फक्त एका प्रसंगातनं छोटी गोष्ट आपल्याला दिसली, असं त्यांनी किती मोठं कार्य केलं असेल. आज ते गोव्याचे आहेत, सो गोव्यात सुद्धा त्यांचं जे घर आहे ते त्यांनी स्वतःसाठी ठेवलेलं नाही आहे किंवा प्रॉपर्टी म्हणून ठेवलेलं नाही, तर त्यांनी वाचनालय त्याचं केलेलं आहे. गावालाच त्यांनी ते घर त्यांनी दान केलेलं आहे. सो अशा अनेक गोष्टी माझ्या मते नकळत कुठे ना कुठे घडत असतात. सो आपण त्याच्यातनं इन्स्पिरेशन घ्यायचं असतं, पॉझिटिव्हिटी घ्यायची असते. आणि म्हणतात ना, आपण जे चांगलं करतो ते आपण ह्या कानाचं त्या कानाला, ह्या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. तसंच आहे माझ्या मते, आपण बघत असतो आणि आपल्याला जर आपली ती दृष्टी असेल ना, तर आपल्याला आपल्या आजूबाजूला खूप देव दिसतील. दीप्ती, असा एखादा प्रसंग, डॉक्टरांमध्ये देव आपण बघतो, माणसातही तो असतो, कोणीतरी मदत करण्यात असतो, अचानक काही घडलं, लक्षात राहिलेला प्रसंग? मुंबईत पूर जेव्हा आला होता तेव्हा आणि कोविड जेव्हा आपल्याला पॅन्डेमिक हिट केलं होतं तेव्हा मला खूप आजूबाजूला देव दिसले की आपली परिस्थिती काही असो, पण आत्ता आपल्यापेक्षा ज्यांना जास्त गरज आहे तिथे आपल्या ताटात आपण त्यांना जेवू घालूया, असे माझ्या आजूबाजूला अनेक कुटुंब होते. आणि मलाही कधी अडचण आली असेल प्रवास करताना तेव्हासुद्धा मला देवासारखी मदत खूप वेळेला मिळालेली आहे. पण हे दोन प्रसंग नक्की जेव्हा मी पाहिलं आहे, लोकांनी ग्राउंडवर उतरून म्हणजे आपल्या घरी काय आहे न पाहता समोर अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि मला किती जमेल त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन, मला किती लोकांना मदत करता येईल,
हा फोकस अनेक लोकांचा, मलाही मुंबईत खूप मोठी ताकद वाटते. जेव्हा कुठलेही प्रसंग असे अचानक घडतात, बॉम्बस्फोट असू देत किंवा हे सगळे अचानक आलेले जे संकट आहेत, त्याला शॉक ॲब्झॉर्बर सारखे जे एक साधारण हा मुंबईचा कणा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यात ते मी खूप वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे रात्री अपरात्री मी ट्रेनमधून प्रवास करत असताना सुद्धा मला खूप मदत किंवा लक्ष ठेवून असतात की काही होत तर नाही आहे ना. किंवा ट्रेनमध्ये इतक्या गर्दीतून सुद्धा जेव्हा चढायलाही जागा नाही, तेव्हा सुद्धा पटकन हात पुढे येतो आणि तो खेचून घेऊन जातो. मला अनेक प्रसंग असे वाटतात की हे कसं काय घडलं, कसं काय झालं मला माहीत नाही. पण आय थिंक हे कोणीतरी चालवतं आपल्या आजूबाजूला. तो आपण सुद्धा आपल्यातली पॉझिटिव्हिटी किंवा आपल्यातली माणुसकी किंवा आपल्यातला काइंडनेस जर स्प्रेड करायला सुरुवात केली तर देव खेचले जातात असंही मला वाटतं. आणि चक्क आम्हाला प्रेमानंद रामाणींसारखे काही देवरूपी डॉक्टर आहेत. ह्या प्रोफेशनमुळे मला त्यांच्याशी हितगुज साधता आला आणि त्यांच्याबद्दल कळल्यानंतर मला तर असं वाटतं की एनिथिंग इज पॉसिबल. तुमच्या मनात पाहिजे, तुमच्या त्या स्वभावात पाहिजे, तर तुम्ही काहीही शक्य करू शकता. डॉक्टर, मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे, पण तत्पूर्वी एक प्रश्न मला विचारायचा होता की तू आलायस खरा माझ्याकडे उपचाराकरता, पण हे नाही होऊ शकत. हा जो नकार देण्याचा जो विषय असतो किंवा त्याला सांगणं की हे नाही होऊ शकत पण हे होऊ शकतं, ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळतो? बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट उदाहरणार्थ बाईकवरनं पडून तो इकडूनपर्यंत पॅरालाइज झालेला असतो आणि हा पाय सगळे लोळे पडलेले असतात, लघवी पण होत नाही सगळं. ते येतात तुमच्याकडे, तर इट इज व्हेरी इझी टू त्यांना सांगणे की मी काही करू शकत नाही, हे परमानंट असंच राहील, तुम्ही जा घरी म्हणून. असं मी तसं सांगत नाही त्यांना. मग काय सांगता? मी सांगतो त्यांना की हे असं असं झालं आहे, पण आता ह्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता, तो त्याला काय घरी काय बिछाण्यावर पडून नाही राहायचं. त्याचा कणा जो तुटला आहे तो मी बांधून देतो, त्यामुळे तो उभा राहू शकेल. आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपीज, रिहॅबिलिटेशन, त्यांना चालवायला पण शिकवेल, मग सगळं करता येतं. अशा बऱ्याच सगळ्या पॉसिबिलिटी आहे, त्या सगळ्या मी त्यांच्यासमोर पॉझिटिव्ह लँग्वेज वापरून हे मी त्यांच्यासमोर ठेवतो. आणि आता सुविधा अशा आहे सगळीकडे, उदाहरणार्थ हाजेलीला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन रिहॅबिलिटेशन आहे. तिकडे बरेच मी पेशंट पाठवतो तिकडे असे रिहॅबिलिटेशन, आणि ते फुकट असतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ते. आणि त्यांना सगळे कॅलिपर देतात, हे करतात. 4-4 महिने 5-5 महिने फुकट राहायला पण व्यवस्था होती त्यांची. अशा गोष्टी होत्या. तर मी कधीच निगेटिव्ह लँग्वेज वापरत नाही. वा, हीच तर तुमची खासियत आहे. म्हणून तर तुम्ही 2 लाखांपेक्षा अधिक सर्जरी आतापर्यंत झाल्या. पण तुम्ही पाहिलेला देव, तुम्ही तर स्वतः इतरांचे संसार उभे केले, म्हणजे माणसं त्यातली उभी केली. पण तुम्ही पाहिलेला एखादा देव असेल ना, म्हणजे तुमचा असिस्टंट असू शकतो, एखादी नर्स असू शकते, तुम्ही काहीतरी सर्जरी करता आणि त्याच वेळी ती धावून आली, वेळीच तिने त्या क्षणाला जर हात दिला नसता तर मग कठीण होऊन बसलं असतं. असे काही प्रसंग आहेत? मी तुम्हाला माझी स्वतःची गोष्ट सांगतो. हे तर सगळं मी ध्येयवेडा आहे, एकदम कामात एकदम गुंग आहे, स्पाइन डिसाईड करीत होतो, हॉलिडेमध्ये जात नव्हतं का. मी शेवटी इंग्लंडला जायचं ठरवलं. आता मला इंग्लंडला जायला 4 दिवस राहिले होते. इंग्लंडला जाऊन मग तिकडे इंग्लंडच्या इंग्लिश पोरीशी वगैरे मला फंदात पडायचं नव्हतं. बरं. ते कारण मला ते परत भारतात यायचं होतं, इकडेच सेवा करायची होती लोकांची. मी ह्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुलभा, तिचं नाव सुलभा होतं, सुलभाकडे गेलो आणि तिला मी सांगितलं, हे बघ मला इंग्लंडला जायला 4 दिवस राहिले आहेत. मी जायच्या आधी सुलभा वालावलकर, तिला मी प्रतिमा रामाणी करणार आणि मग मी जाणार. बघ एवढीच गोष्ट झाली, पुढे काय झालंच नाही.
आणि गिरीश मोहितेनी दुसरा सीन दाखवला तो एकदम ब्रिटिश एअरवे गोईंग मी टू इंग्लंड बस असं आणि त्याला नंतर तिला इंग्लंडला घेऊन गेलो ते म्हणजे ही टूक इट फॉर ग्रँटेड लग्न झालं ते म्हणून असं. तर शी ॲक्सेप्टेड दिस. एनी गर्ल हू इज गेटिंग मॅरीड will not expect to have a honeymoon, will not expect to have सत्यनारायणाची पूजा वर घरी नवऱ्याला बोलून ते मग ते घरी जेवण बिवण करायचं असते. will not expect. तिला माहीत आहे मी आता लगेच जातो आहे इंग्लंडला, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. तरी असतात तिने मानलं. मी देव पाहिला तिच्यात. वा, क्या बात आहे. देव पाहिला तिच्यात. जबरदस्त जबरदस्त. गिरीश, तुझ्या आयुष्यातला प्रसंग? मी नॉर्मली खूप निगेटिव्हली कधी बघतच नाही कोणाकडे. मी किती वाईट माणूस असला तरी त्यात पण देव असतो माझ्यासाठी. तू मोठ्या मनाचा दिग्दर्शक आहेस. हा, म्हणजे बरेच निर्मात्याने पैसे दिले नाही तरी तू माझ्यासाठी देव तू आहे. खरंच मोठ्या मनाचा आहेस. तू खरंच मोठ्या मनाचा आहेस. कारण मी आता माझ्याकडे खरं असं उदाहरण नाही आहे, पण कोविडच्या काळातच असं अनेक गोष्टी पाहिल्या आहेत की जेव्हा काही लोक जात होती तेव्हा जेव्हा जे कोण एक्सपायर होत होतं पण ते बॉडीच्या जवळ पण कोणी यायची नाही टच करायला. म्हणजे ते कोविडमुळे गेले नसतील तरी. तर अशी अनेक देव होते आजूबाजूला की ते ना म्हणजे स्वयंसेवी अशी खूप मुलं होती, खूप तरुण होते की ते बिंदास जाऊन ते सगळं करत होते. मी त्या लोकांना म्हणेन की देव. आणि अशा वेळेला नातेवाईकांमधलं पण कोणी पुढे येत नसायचं. अरे लोकांनी घरातली माणसं म्हणजे गेल्यानंतर तर असे खूप स्वयंसेवक मुलं होती की ज्यांचा काही कुठल्याही राजकारणाशी संबंध नाही, काही नाही, फक्त माणुसकीला धावून जाणे त्या हाकेला आणि त्या वेळेला उभं राहणे हे फार गरजेचं होतं. कारण चौघं जण तर लागतातच. तर घरात एकच माणूस असेल तर बाकी 3 येणार कुठनं. पण अशा वेळेला मी अनेक मुलं बघितलेत. मी स्वतः 2-3 ठिकाणी गेलो आहे. तेव्हा मला काहीच अशी भीती पण नाही वाटली की तिथे गेल्याने आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. ती रिस्क होती, पण म्हटलं यार त्या रिस्कपेक्षा ह्याला आता गरज आहे आपली इच्छाशक्ती दांडगी हवी. तर असे खूप अनेक माझे ते तरुण होते माझ्या ओळखीचे. मी त्यांच्याबरोबर जायचो आणि ती मुलं खरं मी म्हणेन की ते देव होते त्या काळात. म्हणजे त्या काळात म्हणजे ते असे अनेक गोष्टी करत असेल की नुसतंच पॅन्डेमिकच्या वेळी नाही, पण असं कधी पूरग्रस्त स्थिती झाली किंवा काय झालं तेव्हा धावत असतील ते कुठेही सगळीकडे. तर असं ही माणुसकी असावी. तोच मेसेज आम्ही सिनेमात पण द्यायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात शेवटी डॉक्टरांचंच एक म्हणजे व्हॉइस ओव्हर आहे की माझ्या मते प्रत्येक बरा होऊन जेव्हा माझा पेशंट जातो मी त्याच्यात त्याला देव बघतो. वा वा, बढिया. मला असं वाटतं माझ्या प्रश्नाचा अगदी त्यातलं म्हणून हे जे वाक्य आहे ते वाक्य उत्तर पूर्ण झालं या प्रश्नाचं. फारच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की माणुसकीशी निगडीत माणसाबद्दलची गोष्ट तुम्ही समोर आणलेली आहे आणि ही निश्चितपणे सगळ्या प्रेक्षकांना अपील होईल डॉक्टर. आणि लोकांना हे देखील जाणून घेता येईल की आपल्या अवतीभोवती वैद्यकीय क्षेत्रातला व्यावसायिकपणा हा टोकाला जात असताना काही मंडळी अशी पण आहेत की ज्यांनी अनेकांना उभं केलं, अनेकांचा कणात ताट ठेवला. धन्यवाद आजच्या या संवादाबद्दल. तर मंडळी, या छानशा संवादानंतर आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.